नगर परिषद इलेक्शन चालू आहे. आता आपण 10 नंबर वार्डामध्ये आहे. 10 नंबर वार्डातून इच्छुक उमेदवार कोण असावा असं वाटतं? आम्ही तर सगळ्यांनी मिळून ठरवलंय बाबांना उभा करायचं आहे, किरण बाबा गायकवाड. किरण बाबा गायकवाड. त्यांना जर तिकीट भेटलं तर 100% बाबाच येणार. बाबा 100% 100% फिक्स राहिले 10 नंबर मधून तर फिक्स येणार. सगळे व्यंकटनगर त्यांचंच आहे. बरं, ते पहिल्यापासून काम करते चांगलं, त्यांचीच येणार. तीच येणार. आमच्या गल्लीतलाच मुलगा आहे. मावशी, काय वाटतंय आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कुणाच सत्ता यावं वाटतंय? आम्हाला किरणची यावं वाटते, किरण पाटलांची, भायासाहेबांची. हा भैयासाहेबांची, मोहिते पाटलांची सत्ता यावं असं हा हा वाटतं. इच्छुक उमेदवार असं कोण असं वाटतंय? आमच्या गल्लीतलाच मुलगा आहे ना, आम्हाला वाटतंय त्यानेच यावं. काय नाव त्यांचं? किरण. किरण. हा काय वाटतं आता अकलूज नगर परिषद चालू आहे, इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कोणाच सत्ता येईल? दादाला दिसतोय मी. दादा मोहिते पाटील. हा मोहिते पाटील पहिल्यापासून मोहिते पाटील. पहिल्यापासून इथून 10 नंबर वार्डातून कोण इच्छुक उमेदवार असं वाटतं? ते ना माहिती मोहिते पाटील फिक्स. फक्त आणि देत नाही, मी तिथे जाऊन देतो. दुसरं कोणाला देतच नाही. नाही का पण त्याची गरज नाही, राहतो इथं. नमस्ते. आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कोणाच सत्ता येईल? मोहिते पाटलांचं. मोहिते पाटलांची येणार. आणि इथं 10 नंबर वार्डातून इच्छुक उमेदवार कोण असावा असं वाटतंय? किरण गायकवाड. बरं, किरण गायकवाड असावा. 100% त्यांना 100% निवडून येणार. हा निवडून येणार. ओके. काय वाटतं आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय या कोणाच सत्ता येईल असं वाटतंय? मोहिते पाटलाची. मोहिते पाटलाची सत्ता येईल. या 10 नंबर वार्डातून इच्छुक उमेदवार कोण असावा असं वाटतंय? किरण गायकवाड. किरण गायकवाड. कशामुळे? काम वगैरे चांगले आहेत का त्यांची? काम आहेत का चांगली? हाय चांगले. त्यामुळे 10 नंबर वार्डातून किरण गायकवाड इच्छुक उमेदवार असेल. काय वाटतंय आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, कोणाच सत्ता येईल असं वाटतंय? किरण गायकवाडला. किरण गायकवाड इथे इच्छुक 10 नंबर मध्ये इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्यावं असं वाटतं. हो. कोणाकडून? मोहिते पाटील का भाजप? भाजपमधून. नमस्कार. या ठिकाणी अकलूज नगर परिषदचं इलेक्शन चालू आहे, तर आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे, तर जाणून घेऊया मुलाखती. नमस्कार मामा. नमस्कार. काय वाटतंय आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये इच्छुक उमेदवार कोण असावा, काय वाटतंय? किरण बाबा गायकवाड. किरण बाबा गायकवाड. कशामुळं? त्यांचं कार्य चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, त्यामुळं त्यांना उमेदवारी द्यावी. उमेदवारी द्यावी. किरण बाबा गायकवाड कुठल्याही पक्षातून उभा राहिले तर तुम्ही ते इच्छुक. हां. नमस्कार. या ठिकाणी अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय 10 नंबर वार्डातून इच्छुक उमेदवार कोण असेल असं वाटतं? ओपन मधून कोणाला तिकीट मिळावं, काय वाटतं? ओपन मधून बाबाला तिकीट मिळावं. बाबांना तिकीट मिळावं. कुठल्या पक्षातून मिळावं असं वाटतं? हा कुठल्याही पक्षातून मधून त्यांना मिळावं, संधी मिळावी. होय होय. काय वाटतंय तुम्हाला? ओपन मधून बाबाच मिळावं. बाबांना बाबा गायकवाड. नमस्कार. या ठिकाणी अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतं 10 नंबर वार्डामधून कोणाच सत्ता येईल, इच्छुक उमेदवार कोण असावा? तसं बघायला गेलं तर 10 नंबरमधून बरेचसे आहेत, पण त्यातल्या त्यात चांगलं म्हटलं तर किरण बाबा गायकवाड हे चांगले आहेत. कारण मी राहायला 12मध्ये आहे, पण माझं मतदान 10मध्ये आहे. आणि आम्ही लहानपणापासून त्यांचं काम बघितलेलं आहे. भैया तिकोटे असतील किंवा किरण बाबा गायकवाड असेल, यांचं काम चांगलं आहे. आणि आमची इच्छा आहे की एक नवा ताकदीचा आणि त्या लेवलला राहणारा माणूस जर मिळाला तर मग अजून चांगलं 10 नंबर वार्डामध्ये चांगलं होईल. आणि कोणाकडून उभा राहावं असं वाटतं? आता मोहिते पाटील का भाजप तर शक्य नाही, पण मोहिते पाटील म्हणलं तर शक्यता जास्त आहे यायची. कारण जसा भाजपनं विरोधाभास निर्माण केला आहे की अकलूजमध्ये दहशत आहे किंवा असं आहे तसं आहे, आणि खरंच जर अकलूजमध्ये दहशत असली असती तर 2019ची निवडणूक तुम्हाला माहीत असेल. 2019ला जो माणूस आत्ता म्हणतोय की अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे, त्याचं बिराड अकलूजला येऊन त्यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नसती जर खरंच दहशत असलीस तर. दहशत वगैरे काय नाही, त्यांचं एक प्रचार करायचा ते एक फंडा आहे किंवा मुद्दा आहे, तो काहीतरी बोलायचा आणि चांगल्या माणसात एक संभ्रम निर्माण करायचा. त्यामुळे दहशत वगैरे काय नाही. आणि किरण बाबा गायकवाड हा माझ्या वैयक्तिक सांगतो की उमेदवार हा चांगला आहे आणि तेवढा प्रबळ पण आहे.
आणि तसं बघायला गेलं तर नगर परिषदेवर बऱ्यापैकी 1-2 जागा सोडल्या तर बऱ्यापैकी मोहिते पाटील परिवाराची गटाची सत्ता येईल. फिक्स सत्ता येणार हो. नगराध्यक्ष सहित. नगराध्यक्ष साहेब. मग आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, आता या सगळ्या तुम्ही बाबी आम्हाला सांगितल्या, या नगर परिषद हद्दीमध्ये किंवा अकलूजमध्ये दहशत माजवण्याचं काम कोण करतं, काय वाटतं तुम्हाला? आता मी सांगण्यापेक्षा सामान्य जनतेला बऱ्यापैकी तुम्हाला कळेल की दहशत माजवायचं काम कुणी करतं किंवा बाकीचे जे उद्योग आहेत. आता मी तेवढं बोलण्यासारखं नाही, कारण परत ते विषय होईल की दहशत कोण माजवतंय किंवा पैसे देऊन माणसं बोलवायची किंवा बाहेरची माणसं पैसे देऊन प्रचारासाठी बोलवायची. मूळ मुद्दा असा आहे की ही जी निवडणूक आहे नगरसेवकाची, ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे. ह्यांचा आणि जे विरोधक आहेत त्यांचा अकलूजचा काय संबंध. आणि जर तुम्हाला ह्यात डिटेल बघायचं असेल तर आपले ॲडव्होकेट अविनाश काले आहेत, त्यांची तुम्ही मुलाखत ती बघू शकता. 15 ते 16 मिनिटाची त्यांची मुलाखत आहे. त्यांनी जुना अकलूज आणि सध्याची चालू परिस्थिती ह्याच्यावर सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं स्थानिक लेवलला माणूस हा स्थानिकच पाहिजे. त्यामुळे फिक्स मोहिते पाटील फिक्स मोहिते पाटीलची सत्ता आहे.